ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हा युतीमध्ये महाभारत सुरुवातीपासूनच होतं आणि निवडणुकीमध्ये होतं आणि आताही आहे आणि ते अजून वाढेल। 4 तारखेला जेव्हा निकाल येतील तर दुपारी 12 वाजेपर्यंत महायुती ही विखरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आम्ही मधल्या काळातही सांगत होतो की नरेंद्र मोदींनी अग्निवीर योजना जी आणलेली आहे ते फक्त मिलिटरीमध्येच नाही तर राजकीय व्यवस्थेमध्ये आली आणि मग ना शहीदांचा दर्जा ना पेन्शन अशी परिस्थिती अनेक राजकीय पक्षाची नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर देशातल्या अनेक राजकीय पक्षांना फोडून ज्या पद्धतीने निर्माण केली आणि जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची हालत काय होणार आहे हे 4 तारखेला आपल्याला दुपारच्या 12 वाजेपर्यंत कळणार आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। भिवंडी आणि बीडमध्ये बोगस मतदानाचा प्रकार आहे। भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील पोलिसांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। सत्तेची मस्ती भाजपला आहे आणि ती मस्ती अजूनही उतरलेली नाही। लोकांचा कौल हा त्यांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे सत्तेच्या मस्तीच्यामुळे ते पोलिसांनाही शिवा घालायला मागं पुढं पाहत नाही असं चित्र आपण पाहतो आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, बेरोजगारी वाढली, महागाईमुळे लोकांचं जीवन बर्बाद झालं। त्यावर या भाजपच्या मंत्र्यांना भाजपच्या खासदारांना वेळ द्यायची संधी नव्हती, पण भ्रष्टाचाराने पैसे कमवायला वेळ होता। पण निवडणुकीमध्ये लोकांचा विरोध पाहून पोलिसांवर राग काढणं हे कुठलं स्वाभाविकपणा आहे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।